ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 3. परीक्षित आणि भविष्यवाणी. अखेरीस त्याला अशा दुर्दैवाला सामोरं जावं लागणार. त्याच्या समस्त संचित शुभकर्मांचं त्याला हे फळ मिळणार. प्रदीर्घ काळ धर्माचरणाने जीवन व्यतीत करण्याचा परिणाम अचानक अशा प्रकारच्या दुर्घटनेच्या रूपामध्ये प्राप्त होणार. असं म्हणतात की ज्याला पाण्यामध्ये बुडून, वृक्षावरून पडून वा सर्पदंशाने मृत्यू येतो त्याला सद्गती प्राप्त होत नाही. त्याला अकाल मृत्यू म्हटलं जातं. असंही म्हटलं जातं की अशा प्रकारे मृत्यू प्राप्त होणाऱ्याला प्रेतयोनीमध्ये कष्ट भोगावे लागतात. या बालकाचा अंत असा का होणार? हे सर्व किती भयंकर आणि अन्यायकारक आहे. आपले दात ओठांवर दाबून मनातील अनावर दुःखाच्या आवेगाला रोखून धरण्याचा असफल प्रयत्न करत महाराज विलाप करू लागले. ब्राह्मणाने शीघ्रतेने त्यांना मध्येच थांबवून धैर्य देत म्हटलं, महाराज, दुःख करण्याचं काही कारण नाही. अशा महान व्यक्तीचा कधीही असा दुःखद अंत होणार नाही. या बालकाच्या जन्मकुंडलीतील नक्षत्रांचं अध्ययन करताना आम्हाला 2 विशेष शुभयोग स्पष्टपणे दिसत आहेत. त्यातील एक आहे वज्रयोग आणि दुसरा आहे भक्तियोग. हे दोन्ही योग अत्यंत प्रबल आणि सुफल देणारे आहेत. ज्यावेळी तो शाप फलित होण्याची बालकाला जाणीव होईल तेव्हा तो आपलं राज्य, पत्नी आणि पुत्रपौत्रांचा त्याग करेल. विरक्त होऊन तो पवित्र भागीरथी नदीच्या तीरावर जाईल आणि स्वतःला प्रभुचरणांवर समर्पित करेल. महर्षी व्यासांचे पुत्र शुकमुनी तेथे पोचतील आणि त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतील. शुकमुनी त्याला भगवान कृष्णाची गाथा आणि त्यांनी केलेल्या उपदेशांचं अमृतपान करवतील. अशा प्रकारे तो आपले अंतिम दिवस भागीरथीच्या तीरावर प्रभूचं गुणगान करत व्यतीत करेल आणि प्रभूचं स्मरण करतच मृत्यूला प्राप्त होईल. मग अशा व्यक्तीला कोणत्याही दुर्दैवी घटनेचा सामना कसा काय करावा लागेल? भक्तियोगामध्ये पूर्णता प्राप्त केल्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त होईल आणि तो जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होईल. तो ब्रह्मामध्ये लीन होईल आणि तेथून पुन्हा परत यावं लागत नाही. पंडितांनी दिलेलं आश्वासन ऐकून महाराजांचा क्षोभ कमी झाला आणि ते प्रसन्न झाले. ते म्हणाले, जर हे असं असेल तर मग हा अभिशाप नव्हे, विशेष वरदानच आहे. सभा समाप्त झाली. विद्वज्जनांचा आणि ब्राह्मणांचा यथायोग्य सन्मान केला गेला. महाराज युधिष्ठिरांनी रेशमी वस्त्र आणि बहुमूल्य रत्नांचा उपहार देऊन सर्वांना संतुष्ट केलं आणि त्यांची परत जाण्याची व्यवस्था केली. युधिष्ठिर आणि त्यांचे अन्य बांधव राजमहालामध्ये गेल्यानंतर दिवसभरातील घटनांवर दीर्घकाळ चर्चा करत होते. संभावित दुर्भाग्य टळलं या विचाराने ते सर्वजण प्रसन्न झाले होते आणि अखेरीस ज्योतिषांनी जी घोषणा केली ती अत्यंत आनंदप्रद होती. शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखं ते सुलक्षणी बालक मोठं होत होतं. पांडवांच्या राज्याचा तो एकमेव उत्तराधिकारी होता. त्यावेळी उद्भवलेल्या भयंकर परिस्थितीनंतर त्याचा जन्म झाला म्हणून परिवारातील प्रत्येक सदस्याला तो अतिप्रिय होता. तो त्या सर्वांच्या जीवनाचा आधार बनला होता. अश्वत्थाम्यांनी बाण मारून जिच्या पुत्रांचा वध केला होता ती द्रौपदीसुद्धा आता संतुष्ट होती. आपल्या वीरपुत्राच्या अभिमन्यूच्या मृत्यूने शोकाकुल झालेली सुभद्रा पौत्राच्या जन्मानंतर सावरली. अश्वत्थाम्याच्या दैविक बाणांमुळे भयभीत झालेले समस्त पांडव आता निश्चिंत झाले. जेव्हा जेव्हा बालकाला पाहत तेव्हा ते हर्षभरीत होत होते. बालकाचे लाड, कोड कौतुक आणि लालन पालन करण्यात दिवस व्यतीत होत होते. परीक्षिताचे नामकरण. सुरुवातीपासूनच तो अत्यंत बुद्धिमान होता. जेव्हा त्याला कोणी आपल्या मांडीवर घेत असे किंवा त्याच्या समोर येत असे तेव्हा जणू काही तो त्या व्यक्तींमध्ये काहीतरी शोध घेत असल्यासारखं वाटे. येणाऱ्याच्या मुखाकडे तो टक लावून पाहत असे.
त्याच्या या विचित्र व्यवहाराने सर्वजण आश्चर्यचकित होत असत. ज्या जगात त्याने जन्म घेतला आहे तिथे त्याला काहीतरी शोधायचं आहे, अशा तऱ्हेने कोणीही व्यक्ती असो तो त्या व्यक्तीमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असे. कोणी म्हणत असे की तो आपला पिता अभिमन्यूला शोधत आहे, तर कोणी असा अंदाज करत होते की तो भगवान कृष्णाच्या दर्शनासाठी आतुर झाला आहे. काही व्यक्तींना असं वाटत होतं की तो कोणत्या तरी दैविक शक्तीला शोधत आहे. एक गोष्ट मात्र सत्य होती की तो कोणाचा तरी शोध घेत होता. त्यावरून असं प्रतीत होत होतं की जसं त्यांनी एखाद्या व्यक्तीला पूर्वी पाहिलं होतं आणि त्याची स्मृती त्याच्या मनःपटलावर अजूनही ताजी होती आणि त्याला पुन्हा भेटण्यासाठी तो आज त्याचा शोध घेत होता. त्या बालकाची ही अशी सवय पाहून लोक म्हणू लागले की हा सदैव कोणत्या ना कोणत्या प्रकारे परीक्षा करत असतो. म्हणून नामकरण संस्कारापूर्वीच महालामध्ये आणि प्रजाजनांमध्ये तो परीक्षित म्हणजे जो परीक्षा करतो या नावाने प्रसिद्ध झाला. राजापासून प्रजेपर्यंत, महान विद्वानांपासून अशिक्षितांपर्यंत, धनवानांपासून दरिद्री लोकांपर्यंत सर्वजण त्याला परीक्षित नावाने संबोधत होते, ओळखत होते. त्यामुळे त्याचं नाव परीक्षित पडलं. त्याची ख्याती दिनप्रतिदिन वाढतच गेली. प्रत्येकाच्या तोंडी त्याचीच चर्चा होती. महाराज युधिष्ठिरांनी एक दिवस राजपुरोहितांना बोलवून नामकरण संस्कारासाठी शुभमुहूर्त काढायला सांगितलं. राजपुरोहित, विद्वज्जन आणि ज्योतिषी या सर्वांना बोलावलं. त्यांनी गणना केली आणि त्या सर्वांच्या संमतीनुसार नामकरण संस्कारासाठी एक शुभदिन निश्चित केला गेला. नामकरणाचा शुभमुहूर्त सुनिश्चित झाल्यावर समस्त राज्यातील राजांना, विद्वानांना, पंडितांना आणि त्याचबरोबर राज्यातील नामवंत व्यक्तींनाही त्या सोहळ्यामध्ये संमिलित होण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं. साधू, ऋषी, मुनी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील श्रेष्ठ जनांना महाराजांनी स्वतः विशेष संदेश पाठवला. भगवान कृष्णाला आमंत्रण देण्यासाठी अर्जुन स्वतः गेला आणि त्यांनी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. या शुभप्रसंगी त्यांनी उपस्थित राहून बालकाला आशीर्वाद द्यावेत. करुणामय कृष्णाने त्याची प्रार्थना स्वीकार केली आणि अर्जुन परत जातानाच कृष्ण त्याच्याबरोबर आला. भगवान कृष्ण नगरामध्ये पदार्पण करत असताना मुख्य प्रवेशद्वारावरच समस्त पांडव बंधू, ऋषीगण, ब्राह्मण आणि अनेक राजे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. जेव्हा लोकांनी वीर अर्जुनाच्या रथाच्या मागे भगवान श्रीकृष्णाचा रथ येताना पाहिला तेव्हा सर्वजण हर्षभरीत होऊन जय जयकार करू लागले. सुमंगल वाद्य वाजू लागली. हर्षभराने केलेल्या जय जयकाराचा ध्वनी आकाशामध्ये निनादत होता. मंगलस्वरूप श्रीकृष्ण स्वतः या मंगल उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. भगवान श्रीकृष्ण रथातून उतरताच महाराज युधिष्ठिरांनी पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. त्यांना आलिंगन देऊन त्यांचा हात पकडला आणि त्यांना राजमहालाकडे घेऊन गेले. राजप्रसादामध्ये भगवान श्रीकृष्णांसाठी एक उच्च सिंहासन बनवण्यात आलं होतं. त्यावर प्रभू विराजमान झाल्यानंतर इतर सर्वजण आपापल्या स्थानी आसनस्थ झाले. त्यानंतर सहदेव अंतःपुरामध्ये गेले आणि त्यांनी बालकाला रत्नजडीत दीप्तिमान सुवर्ण पालखीमध्ये बसवून सभेमध्ये आणलं. मौल्यवान रत्नांची आभा बालकाच्या मुखावर विलसत असल्यामुळे बालक बालसूर्यासारखं तेजोमय दिसत होतं. सभेमध्ये बालकाचं आगमन झाल्यावर पुरोहितांनी मंगलमंत्रांचं उच्चारण केलं आणि बालकावर कृपा करून त्याला आयुरारोग्य आणि आनंद प्रदान करण्याची देवतांना प्रार्थना केली. सहदेवाने बालकाला सभाभवनाच्या मध्यभागी बसवलं. अंतःपुरातील अनेक दासदासी हातामध्ये सुगंधित पदार्थांनी, विविधरंगी पुष्पांनी आणि रेशमी वस्त्रांनी सजलेल्या सुवर्णाच्या थाळ्या घेऊन उभ्या होत्या. सभाभवनाच्या दुसऱ्या बाजूला पडद्याच्या मागे महाराणी द्रौपदी, रुक्मिणी, सुभद्रा आणि उत्तरा आनंदाने उल्हसित होऊन बसल्या होत्या. त्या सर्वजणी तेथूनच त्या शिशूच्या बालक्रीडा पाहत होत्या. सहदेवाने उचलून त्याला नामकरण समारंभासाठी तयार केलेल्या पुष्पमंडपात बसवलं.
बघता बघता ते बालक दासींच्या विरोधाला न जुमानता रांगू लागलं. ते पाहून त्याला कुठेतरी जायचं आहे असं प्रतीत होत होतं. सहदेवानी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो विफल झाला. महाराज युधिष्ठिर त्या बालकाच्या बाललीलांकडे अत्यंत कौतुकाने पाहत होते. हसत हसत ते सहदेवाला म्हणाले, त्याला अडवू नकोस, त्याला मोकळा सोड, पाहूया तो काय करतोय. सहदेवानी त्याला ज्या बाजूला जायचं होतं तिथे जाऊ दिलं. मात्र तो घसरून कुठे पडू नये आणि त्याला इजा होऊ नये याची काळजी सहदेवांनी घेतली. सहदेव अत्यंत दक्ष राहून त्याच्या मागोमाग जात होते. बाल सूर्यासारखी आभा असणारं ते तेजस्वी बालक जेव्हा त्याच्या इच्छेनुसार जाण्यासाठी स्वतंत्र झालं, तेव्हा त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांकडे पाहिलं आणि जिथे श्रीकृष्ण विराजमान होते त्या दिशेनेच तो पुन्हा पुन्हा जाऊ लागला. ते पाहून असं वाटत होतं की ते बालकाचे पूर्वपरिचित आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी तो पुढे जातोय. बालक श्रीकृष्णाच्या चरणांपर्यंत जाऊन पोचले. त्यांनी त्यांच्या चरणांवर हात ठेवले आणि त्यांच्या डोळ्यातून असे भाव प्रगट झाले की जणू तो म्हणतोय, मला मांडीवर घ्या आणि माझे लाड करा. भगवान श्रीकृष्णाने त्याची इच्छा जाणली आणि समस्त सभाभवन त्यांच्या हास्याने प्रतिध्वनित झालं. त्यांनी खाली वाकून बालकाला उचललं आणि आपल्या मांडीवर बसवलं. भगवान श्रीकृष्णांच्या मांडीवर बसलेला बालक एकटक त्यांचं मुख न्याहाळत होता आणि त्यामध्ये तो इतका मग्न झाला होता की त्याने जराही त्याचं डोकं इकडे तिकडे हलवलं नाही, हाताने कोणती गोष्ट ओढली नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज केला नाही. तो बसून फक्त कृष्णरूपी चंद्राकडे एकटक पाहत होता. बालकाच्या या अद्भुत आणि विचित्र व्यवहाराने सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना आश्चर्य वाटलं. एवढंच नाही तर स्वतः श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावरही आश्चर्य दिसत होतं. श्रीकृष्णाने युधिष्ठिराकडे बघून म्हटलं, जेव्हा मला सांगण्यात आलं की हे बालक प्रत्येक व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा माझा त्यावर विश्वास बसला नाही. मला वाटलं की बालकाच्या सामान्य क्रीडेला प्रशंसकांनी आणि पंडितांनी असं रूप दिलं असेल, पण हे तर आश्चर्यकारक सत्य आहे. त्याने माझी परीक्षा घेण्यासही प्रारंभ केला आहे. ठीक आहे, मी आता या विचित्र व्यवहाराचा तपास करेन. आता भगवान श्रीकृष्णाने त्याचे लक्ष इतरत्र आकर्षित करण्यासाठी तिथे काही खेळणी ठेवली आणि स्वतः त्याच्या दृष्टीआड झाले. बालकाचं लक्ष त्या खेळण्यांकडे जाईल आणि तो लवकरच त्यांना विसरून जाईल असं प्रभूंना अपेक्षित होतं. पण बालकाचं लक्ष दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे आकर्षित झालं नाही. त्याची नजर भगवान कृष्णांना शोधत होती. जिथे कृष्ण असण्याची शक्यता होती त्या दिशेने तो जाऊ लागला. बालकाचं लक्ष आकर्षित करण्याचे समस्त प्रयास विफल झाल्यावर श्रीकृष्णाने सभेमध्ये म्हटलं, हे साधारण बालक नाही, तो माझ्या परीक्षेतही उत्तीर्ण झाला, म्हणून त्याचं नाव परीक्षितच उचित होईल आणि ह्याच नावाने तो सर्वांचा प्रिय बनेल. भगवान कृष्णाच्या या घोषणेनंतर तिथे उपस्थित विद्वज्जनांनी बालकांसाठी शुभकामना स्तोत्राचं पठण केलं. ब्राह्मणांनी संबंधित वेदमंत्रांचं उच्चारण केलं. तुतार्यांच्या नादाने मांडव दुमदुमून गेला. स्त्रियांनी मंगलगान गायलं. राजपुरोहितांनी तर मण्यांना मधाच्या पात्रामध्ये बुडवून त्या मधाने बालकाच्या जिव्हेवर त्याचं नाव लिहिलं. एका सुवर्ण थाळीतील मंगल अक्षतांवरही बालकाचं नाव लिहिलं आणि नंतर त्या अक्षतांचा बालकाच्या मस्तकावर वर्षाव करण्यात आला. हे प्रसन्नतेचे आणि समृद्धीचं सूचक मानलं जातं. अशा प्रकारे हा नामकरण संस्कार सोहळा अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. तिथे उपस्थित समस्त स्त्री-पुरुषांना उपहार देण्यात आले. त्यानंतर सर्वजण आपापल्या स्थानी परतले. ज्या प्रकारे बालकांनी प्रभूला ओळखलं त्या चमत्काराची चर्चा सर्वांच्या तोंडी होती. समारंभामध्ये संमिलित झालेले सर्वजण भगवान कृष्णाप्रती असणाऱ्या बालकाच्या दृढ श्रद्धेची प्रशंसा करत होते. महाराज युधिष्ठिर बालकाच्या अशा विचित्र व्यवहाराने आश्चर्यचकित आणि संभ्रमित झाले होते. बालकाच्या त्या विचित्र व्यवहाराचं कारण जाणण्यासाठी ते महर्षी वेदव्यासांकडे गेले. वेदव्यास त्यांना म्हणाले, युधिष्ठिरा, जेव्हा हे बालक गर्भामध्ये स्थित होतं आणि अश्वत्थाम्याने तुमच्या वंशाचा नाश करण्यासाठी बाण सोडला होता,
तेव्हा तो बाण ह्या बालकाचा नाश करण्याच्या हेतूने त्याच्या दिशेने जात असताना सर्वव्यापी श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगटले आणि त्यांनी त्याचे रक्षण केलं. तेव्हापासूनच आपला रक्षणकर्ता कोण आहे हे जाणण्यासाठी तो इच्छुक होता. ज्याने आपलं गर्भामध्ये रक्षण केलं तो हाच तर नाही, या दृष्टीने प्रत्येकाकडे पाहून तो परीक्षण करत होता. आज त्याला त्या दिव्य रूपाचं आणि त्याच्या महिम्याचं दर्शन झालं आणि म्हणून तो थेट त्यांच्याकडे गेला. त्यांनी त्याला त्यांच्या मांडीवर बसवावं अशी मूक प्रार्थना केली. जे जाणण्यासाठी तू उत्सुक होतास हेच त्याचं स्पष्टीकरण आहे. महर्षी व्यासांचे शब्द ऐकून महाराज युधिष्ठिरांच्या अंतःकरणात भगवान श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता आणि प्रेम दाटून आलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. भगवंताच्या असीम कृपेने ते गहिवरून गेले. जय साईराम.